कल्पना करा, एका अतिशय गुंतागुंतीच्या इलेक्ट्रॉनिक सर्किटवर काम सुरू आहे. सर्व जोडणी एकदम अचूक आहे, व्होल्टेज बरोबर आहे, तरीही सिस्टम वारंवार क्रॅश होतीये. कारण काय असेल? तिथे नक्कीच काहीतरी अदृश्य अडचण असते. अगदी तेच. सर्किटमध्ये कुठेतरी एका मिलीसेकंडसाठी येणारा एक अदृश्य झटका किंवा ज्याला आपण स्पाइक म्हणतो, तो असू शकतो. आणि साधे मल्टीमीटर हा झटका कधीच पकडू शकणार नाही, कारण तो डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच येऊन निघून जातो. मग ह्या अदृश्य शत्रूला शोधायचा कसं? नक्कीच हा मोठा प्रश्न असतो. हो ना. मागील काही सत्रांच्या सखोल अभ्यासामध्ये आपण रेक्टिफायर्स, फिल्टर्स आणि झेनर डायोड यांसारख्या घटकांचा अभ्यास केला होता. हे घटक सिग्नल्सवर प्रक्रिया करतात हे आपण शिकलो. पण ते सिग्नल्स प्रत्यक्षात दिसतात कसे हा प्रश्न उरतोच. ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण एका अशा उपकरणाच्या अंतरंगात डोकावणार आहोत जे वेळेला अक्षरशः गोठवून ठेवते. या उपकरणाला म्हणतात डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप किंवा थोडक्यात सांगायचं तर DSO. तुम्ही अगदी तंतोतंत वर्णन केलेत. जर आपण वैद्यकीय क्षेत्राशी थोडी तुलना केली तर ज्याप्रमाणे डॉक्टर रुग्णाच्या हृदयाचे ठोके आणि त्यांच्यातील अनियमितता पाहण्यासाठी ECG मशीन वापरतात ना, अगदी तसेच एक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर सर्किटच्या हृदयाचे ठोके पाहण्यासाठी या DSOचा वापर करतो. अच्छा, म्हणजे हे ECG सारखंच काम करतं तर. अगदी बरोबर. इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स हे सतत बदलणारे असतात. त्यामुळे केवळ एका क्षणाचं व्होल्टेज मोजणे पुरेसे नसते, तर तो सिग्नल वेळेनुसार कसा प्रवास करत आहे याचा पूर्ण आलेख पाहणं अत्यंत गरजेचं असतं. DSO ही या अदृश्य जगाला पाहण्याची आपली सर्वात महत्त्वाची खिडकी आहे. आज आपण याच खिडकीतून इलेक्ट्रॉनिक सिग्नल्सचं जग कसं समजून घ्यायचे हे पाहणार आहोत. बरं, इथे मला एक अगदी मूलभूत प्रश्न पडतो. आपण आता पहिल्या स्लाइडवर आहोत जिथे DSOची ओळख आणि कार्यपद्धती दिलेली आहे. तर मला सांगा, जर आपल्याला फक्त व्होल्टेजच मोजायचे आहे तर आपल्याला या इतक्या मोठ्या आणि प्रगत उपकरणाची नक्की गरज का पडते? म्हणजे आपल्याकडे मल्टीमीटर असतेच की, मल्टीमीटरने व्होल्टेज मोजता येते, मग हे DSO? हा एक अतिशय उत्तम आणि पायाभूत प्रश्न विचारलात तुम्ही. बघा, मल्टीमीटर आणि DSO यांच्यात एक खूप मोठा फरक आहे. मल्टीमीटर तुम्हाला एका विशिष्ट क्षणी असलेले फक्त सरासरी व्होल्टेज सांगू शकते. सरासरी म्हणजे नेमकं काय? म्हणजे असं समजा, एखाद्या बॅटरीचे व्होल्टेज 5 व्होल्ट्स आहे, तर मल्टीमीटर फक्त 5 हा आकडा दाखवेल. पण ते 5 व्होल्ट सतत स्थिर आहेत का? त्यात काही अनपेक्षित चढ उतार किंवा तुम्ही मगाशी म्हणालात तसे स्पाइक्स आहेत का? सिग्नलचा आकार कसा आहे, तो चौकोनी आहे की गोलाकार आहे, हे सर्व मल्टीमीटर सांगू शकत नाही. अरे वा, म्हणजे मल्टीमीटर फक्त वरवरची माहिती देतो. होय, आणि तिथेच DSO की गरज पडते. हे ITI आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे उपकरण आहे. कारण DSO आपल्याला फक्त एक आकडा देत नाही, तर तो व्होल्टेज आणि वेळेचा एक अतिशय स्पष्ट आलेख स्क्रीनवर रेखाटतो. सर्किटमध्ये नक्की काय घडत आहे याचे संपूर्ण आणि सजीव चित्र डोळ्यांसमोर उभे करण्याचं काम हे उपकरण करते. हे खरोखरच खूप रंजक आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. दुसऱ्या स्लाइडवर दिलंय DSO म्हणजे काय, पण आपण डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप बद्दल बोलत आहोत. पूर्वीच्या काळी तर अॅनालॉग ऑसिलोस्कोप असायचे ना? हो, अगदी बरोबर. पूर्वी अॅनालॉगचा जमाना होता. मग या अॅनालॉगवरून डिजिटलकडे जाण्याची गरज का निर्माण झाली? आणि या डिजिटल स्टोरेजचा नेमका अर्थ काय होतो? इथे ना डिजिटल रूपांतर ही संकल्पना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जुन्या अॅनालॉग ऑसिलोस्कोपमध्ये काय व्हायचं, येणारे व्होल्टेज थेट एका इलेक्ट्रॉन बीमवर पाठवले जायचे, जो स्क्रीनवर चमकत असे. अच्छा. जोपर्यंत सिग्नल येत आहे तोपर्यंतच स्क्रीनवर लाट किंवा वेव्हफॉर्म दिसत असे. सिग्नल गेला की चित्रही गेलं. त्यात डेटा साठवून ठेवण्याची कोणतीही सोय नव्हती. पण आपल्या सभोवतालचं जग हे अॅनालॉग आहे. तापमान, आवाज आणि मूळ इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स हे सतत बदलणारे सलग प्रवाह असतात. हो, ते तर आहेच. मग या सलग प्रवाहाला पकडून ठेवण्यासाठी त्याला डिजिटल करणे म्हणजेच 0 आणि 1च्या भाषेत बदलणे गरजेचे होते. डिजिटल सिस्टम्स फक्त 0 आणि 1ची भाषा समजतात हे आपल्याला माहीतच आहे. म्हणूनच DSOमध्ये येणाऱ्या अॅनालॉग व्होल्टेजेसचे त्वरित डिजिटल डेटामध्ये रूपांतर केले जाते. आणि एकदा का डेटा डिजिटल झाला की तो उपकरणाच्या मेमरीमध्ये कायमस्वरूपी साठवून ठेवणे शक्य होते. म्हणजे असं बघा, जर मला याची तुलना करायची असेल तर अॅनालॉग सिग्नल म्हणजे नदीचा एक सलग प्रवाह, बरोबर. आणि डिजिटल डेटा म्हणजे आपण ते प्रवाही पाणी
एका ठराविक आकाराच्या छोट्या छोट्या बादल्यांमध्ये भरून ठेवत आहोत. म्हणजे आपण एका सलग प्रवाहाचे छोट्या आणि मोजता येण्याजोग्या तुकड्यांत रूपांतर करत आहोत, बरोबर ना? आणि एकदा ते पाणी बादल्यांमध्ये म्हणजेच मेमरीमध्ये साठवले की आपण ते कधीही तपासून पाहू शकतो. क्या बात आहे. हे अगदी चपखल उदाहरण दिलं तुम्ही. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया, जिथे ॲनालॉग विरुद्ध डिजिटल असा फरक दिलाय. तुम्ही म्हणालात तसं आपण सलग प्रवाहाला मोजता येण्याजोग्या सॅम्पल्समध्ये विभागता आणि या क्षमतेमुळेच डिजिटल ऑसिलोस्कोपमध्ये एक मोठी क्रांती झाली. कोणती क्रांती? ती म्हणजे क्षणिक किंवा ट्रान्झिएंट सिग्नल्स पकडण्याची क्षमता. इथे सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे काय माहितीये, अनेकदा सर्किटमध्ये काही मायक्रोसेकंडसाठी एखादा अनपेक्षित स्पाइक किंवा ग्लिच येतो आणि लगेच निघून जातो. जो मगाशी आपण सुरुवातीला बोललो तोच ना? अगदी तोच. ॲनालॉग स्कोपवर तो इतक्या वेगाने येऊन जातो की तो डोळ्यांना दिसतही नाही. पण डिजिटल तंत्रज्ञानामुळे DSO सातत्याने डेटा सॅम्पल करत असतो. तो असा अचानक आलेला क्षणिक सिग्नल पकडतो, डिजिटल मेमरीमध्ये फ्रीज करून ठेवतो आणि आपण तो आरामात स्क्रीनवर पाहू शकतो. फॉल्ट शोधण्यासाठी ही एक जादूच आहे. बापरे, म्हणजे आपण सतत बदलणाऱ्या लाटेला डिजिटल बादल्यांमध्ये साठवत आहोत. पण आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. DSOचा ब्लॉक डायग्राम. हे प्रत्यक्षात उपकरणाच्या आत कसं घडतं? कोणता मेंदू हे सर्व नियंत्रित करतो? उपकरणाच्या आतील रचनेला आपण अनेक ब्लॉक्समध्ये विभागू शकतो. आकृतीत बघितलं तर जेव्हा एखादा सिग्नल DSOमध्ये प्रवेश करतो तेव्हा तो प्रथम एका ॲम्प्लिफायरमधून जातो, जेणेकरून मूळ सिग्नल खराब होऊ नये. अच्छा, म्हणजे आधी सिग्नल बळकट केला जातो. हो. आणि यानंतरचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो, ज्याला डेटा ॲक्विजिशनमधील सॅम्पल अँड होल्ड सर्किट म्हणतात. हे सर्किट तुमच्या त्या बादलीच्या उदाहरणासारखेच आहे. ते मूळ सिग्नलचा एक छोटा तुकडा घेते आणि काही क्षणासाठी तो होल्ड करते, म्हणजेच एकाच पातळीवर धरून ठेवते. पण त्याला होल्ड का करावं लागतं? म्हणजे थेट रूपांतर का नाही करत? कारण त्याच्यापुढे बसलेल्या ADCला म्हणजेच ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरला त्याचे 0 आणि 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी थोडा वेळ लागतो. तो वेळ नॅनोसेकंडमध्ये असतो, पण तरीही लागतो. जर सिग्नल सतत बदलत राहिला तर ADC गोंधळून जाईल. म्हणून सॅम्पल घ्यायचा, तो स्थिर ठेवायचा, त्याचे डिजिटल कोडमध्ये रूपांतर करायचे आणि मग तो स्टोरेज ब्लॉकद्वारे मेमरीमध्ये पाठवायचा. इथे मला एक गोष्ट विचारल्याशिवाय राहत नाहीये. विचारा ना. जर आपण सुरुवातीलाच ॲनालॉग सिग्नलला डिजिटलमध्ये बदलले आहे, म्हणजेच 0 आणि 1 मध्ये आणि मेमरीमध्ये सेव्ह केले आहे, तर डिस्प्लेसाठी तोच डेटा थेट का दाखवत नाही? आकृतीमध्ये दिसतंय की डिस्प्लेसाठी परत DAC म्हणजेच डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टरचा वापर केलाय. असं का? हां, एक अतिशय हुशार प्रश्न आहे. अनेकदा विद्यार्थ्यांचा इथेच गोंधळ उडतो. बघा, यामागचे कारण मानवीय आकलन आणि डिस्प्लेचे तंत्रज्ञान या दोन्हीमध्ये दडलेले आहे. जेव्हा आपण स्क्रीन पाहतो तेव्हा आपल्याला 0 आणि 1 ची मालिका नको असते. साहजिकच आहे, ते आपल्याला समजणारच नाही. अगदी बरोबर. आपल्याला मूळ सिग्नलची एक सलग आणि गुळगुळीत वेव्हफॉर्म पाहायची असते. जर आपण थेट डिजिटल डेटा पाठवला तर तो स्क्रीनवर सलग दिसणार नाही. म्हणून हा जो DAC आहे तो साठवलेला डिजिटल डेटा घेतो आणि त्यापासून पुन्हा एक ॲनालॉग व्होल्टेज तयार करतो, जे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरद्वारे स्क्रीनवर पाठवले जाते. थोडक्यात सांगायचे तर मशीनला अचूकतेसाठी डिजिटल भाषेची गरज असते, पण मानवी डोळ्यांना समजण्यासाठी शेवटी ॲनालॉग चित्राचीच गरज भासते. आणि या सर्वावर कंट्रोल ब्लॉकमधील मायक्रोप्रोसेसर नियंत्रण ठेवतो. हे फारच मनोरंजक आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया, जेथे कार्यपद्धती दिली आहे. म्हणजे आपण लाटेचे तुकडे केले, ते साठवले आणि मग स्क्रीनवर दाखवण्यासाठी त्यांची पुन्हा जुळवाजुळव केली. हो, याचे 3 मुख्य टप्पे आहेत. पहिले सॅम्पलिंग, दुसरे डिजिटल रूपांतरण आणि साठवणूक आणि तिसरे डिस्प्ले रिकन्स्ट्रक्शन. म्हणजे मेमरीमधून येणारा डेटा तर फक्त छोट्या ठिपक्यांच्या स्वरूपात असणार, बरोबर? अगदी बरोबर. ट्रिगर मिळाल्यावर मेमरीमधील डेटा क्रमाने बाहेर येतो आणि स्क्रीनवर अनेक लहान ठिपक्यांच्या म्हणजेच डॉट्सच्या स्वरूपात वेव्हफॉर्म रेखाटली जाते. अरे वा, हे अगदी एखाद्या पॉइंटिलिझम चित्रकलेसारखे आहे. पॉइंटिलिझम? हो, जिथे कलाकार कॅनव्हासवर फक्त छोटे छोटे ठिपके देतो. जवळून पाहिले तर ते फक्त रंगीत ठिपके वाटतात, पण आपण लांबून पाहिल्यावर ते सर्व ठिपके एकत्र येऊन एक सलग आणि सुंदर चित्र तयार होते. इथे ते व्होल्टेजचे ठिपके एकत्र येऊन सलग लाट तयार होण्याची प्रक्रिया खरोखरच थक्क करणारी आहे. क्या बात आहे. खूपच सुंदर उपमा दिलीत.
आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया, फ्रंट पॅनल कंट्रोल्स. आता आपण हे उपकरण आतून कसे चालते ते समजून घेतले, पण जेव्हा प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येते तेव्हा DSOच्या समोर अनेक बटणी असतात. हो, मी पाहिलंय ते. एखाद्या नवीन व्यक्तीसाठी हे थोडं गुंतागुंतीचंच वाटू शकतं. होय, पण घाबरण्याचं काहीच कारण नसते. या सर्व बटनांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचे बटण असते, ज्याला ऑटो सेट म्हणतात. लॅबमध्ये काम करताना हे बटण विद्यार्थ्यांचा सर्वात चांगला मित्र असते. अच्छा, ते कसं काय? अनेकदा केबल जोडल्यावर स्क्रीनवर काहीच दिसत नाही किंवा फक्त एक गोंधळ दिसतो. अशा वेळी फक्त हे ऑटो सेट बटन दाबले की DSO स्वतःचा मेंदू वापरतो. तो इनपुट सिग्नलची पातळी ओळखतो आणि स्वतःहून सर्व सेटिंग्स करून एका सेकंदात स्क्रीनवर सुंदर स्थिर वेव्हफॉर्म आणून देतो. याशिवाय रन स्टॉप बटनामुळे वेव्हफॉर्म सतत पाहता येतो किंवा एका जागी थांबवता येतो. डिफॉल्ट सेटअप मशीनला फॅक्टरी सेटिंगवर आणते, तर सेव्ह रिकॉल सध्याची सेटिंग सेव्ह करण्यासाठी वापरले जाते. म्हणजे ते ऑटो सेट बटन एखाद्या जादूच्या कांडीसारखेच काम करते. पण आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया, ट्रिगरिंगची संकल्पना. जर हे ऑटो सेट नसेल आणि आपण मॅन्युअली काम करत असू तर स्क्रीनवरील लाट स्थिर कशी ठेवायची? कारण अनेकदा आपण ऐकतो की ट्रिगरिंगशिवाय लाट स्क्रीनवर सतत पळत असते. ही ट्रिगरिंग नक्की काय आहे? ट्रिगरिंग हा DSOमधील सर्वात कळीचा मुद्दा आहे. जर ट्रिगरिंग नसेल तर वेव्हफॉर्म्स स्क्रीनवर कशी हलती आणि अस्पष्ट दिसते हे या स्लाइडमधील आकृतीत दाखवलंय. ट्रिगरिंगशिवाय DSO फक्त वेगाने फोटो काढत सुटतो आणि ते एकावर एक टाकत राहतो. म्हणजे त्याला सुरुवात कुठून झाली हे समजत नाही. अगदी बरोबर. त्यामुळे स्क्रीनवर अनेक वेव्हफॉर्म्स एकमेकांवर ओव्हरलॅप झालेल्या दिसतात. ट्रिगरिंग हे DSOला सांगते की सिग्नल कधी कॅप्चर करायला सुरुवात करायची. यामध्ये ट्रिगर सोर्स असतात, जसे की चॅनल 1, चॅनल 2 किंवा एक्सटर्नल, आणि एज, व्हिडिओ, पल्स असे त्याचे प्रकार असतात. हे समजायला थोडं कठीण वाटतंय. मला सांगा, हे अगदी एखाद्या फिरणाऱ्या पंख्याचे फोटो काढण्यासारखे आहे का? कसं म्हणजे? समजा एक पंखा वेगाने फिरत आहे आणि आपण सतत त्याचे फोटो काढले तर सगळी पाती अस्पष्ट दिसतील. पण जर आपण योग्य वेळी पंख्याची पाती एका विशिष्ट जागी आल्यावरच अंधारात स्ट्रोब लाईट किंवा फ्लॅश मारला तर पंखा वेगाने फिरत असूनही तो आपल्याला अगदी स्थिर दिसेल. ट्रिगरिंग अगदी तेच काम करते ना? बापरे, हे अप्रतिम उदाहरण आहे. स्ट्रोब लाईट आणि ट्रिगरिंग या दोन्ही मागे तांत्रिक तत्व अगदी समान आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया, जिथे ट्रिगर मोड आणि लेवल दिले आहेत. या ट्रिगरिंगमध्ये 2 महत्त्वाचे कंट्रोल्स असतात, स्लोप आणि लेवल. म्हणजे आपण तो फ्लॅश कधी मारायचा ते ठरवतो. अगदी तसंच. समजा तुमचा सिग्नल 0 वरून 5 व्होल्ट्सकडे वाढत आहे. जर तुम्हाला सिग्नल वर जाताना ट्रिगर करायचे असेल तर तुम्ही रायझिंग एज किंवा पॉझिटिव्ह स्लोप निवडता. पण जर खाली येताना पाहायचं असेल तर फॉलिंग एज किंवा निगेटिव्ह स्लोप. अच्छा, आणि लेवल म्हणजे काय? लेवल हे ठरवते की ट्रिगर पॉइंट कोणत्या व्होल्टेजवर सुरू व्हावा. तसेच यात ऑटो मोड असतो, जिथे ट्रिगर न मिळाल्यासही वेव्हफॉर्म दिसते, आणि नॉर्मल मोड असतो, जिथे योग्य ट्रिगरशिवाय वेव्हफॉर्म दिसत नाही. ट्रिगरिंगमुळे आपण सिग्नलला योग्य वेळी फ्रीज करायला शिकलो. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया, ॲक्विजिशन मोड्स. अनेकदा फॅक्टरीमध्ये काम करताना सिग्नल्समध्ये खूप गोंधळ किंवा नॉईज असतो. मग अशा वेळी हा नॉईज कमी कसा करायचा? इथेच हे 3 ॲक्विजिशन मोड्स कामी येतात. पहिला आहे सॅम्पल मोड, जो डिफॉल्ट आहे आणि जसा आहे तसा सिग्नल दाखवतो. पण तुम्ही म्हणालात तसा नॉईज असेल तर ॲव्हरेज मोड हा अत्यंत हुशार पर्याय आहे. इथे गणितातील सरासरीचा कल्पक वापर केला जातो. गणिताचा वापर कसा? म्हणजे ते नॉईज कसं काढतं? बघा, सिग्नलसोबत येणारा नॉईज हा बहुतांश वेळा रॅन्डम असतो. रॅन्डम म्हणजे तो कधी पॉझिटिव्ह असतो तर कधी निगेटिव्ह. ॲव्हरेज मोडमध्ये DSO अनेक वेव्हफॉर्म्सची सरासरी काढतो. मुख्य सिग्नल कायम स्थिर असल्यामुळे त्याची सरासरी तीच राहते. पण नॉईज रॅन्डम असल्यामुळे एका सॅम्पलमधील पॉझिटिव्ह नॉईज दुसऱ्या सॅम्पलमधील निगेटिव्ह नॉईजला कॅन्सल करतो आणि अनावश्यक नॉईज कमी होतो. म्हणजे गणिताचा एक साधा नियम वापरून आपण मोठी अडचण सोडवली. हो ना. आणि तिसरा मोड आहे पीक डिटेक्ट. हा सर्वोच्च आणि निचांक व्हॅल्यू शोधतो, ज्यामुळे अतिशय वेगाने येणारे ग्लिच पकडता येतात. खरंच अद्भुत. आता पुढच्या स्लाइडकडे वळूया, वेव्ह फॉर्म सेट करणे. एकदा सिग्नल पकडला की तो स्क्रीनवर मोठा किंवा लहान कसा करायचा? यासाठी 4 मुख्य कंट्रोल्स आहेत. व्हर्टिकल स्केलने आपण वेव्हफॉर्मची उंची कमी जास्त करू शकतो.
हॉरिझॉन्टल स्केलने आपण वेव्हफॉर्मची रुंदी म्हणजेच टाइम बेस बदलू शकतो. आणि जर मला ती लाट वर खाली सरकवायची असेल तर? त्यासाठी व्हर्टिकल पोझिशन आहे आणि उजवीकडे डावीकडे सरकवण्यासाठी हॉरिझॉन्टल पोझिशन आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया, जिथे मोजमाप पद्धती दिल्या आहेत. हे सर्व स्क्रीनवर सेट केल्यावर प्रत्यक्ष मोजमाप कसे करतात? मला आठवतंय, जुन्या स्क्रीनवर एक ग्राफ पेपर छापलेला असायचा. होय, त्याला ग्रॅटिक्यूल म्हणतात. मोजमापासाठी आपण त्या स्क्रीनवरील चौकोनी रेषांचा वापर करून अंदाज घेऊ शकतो. उदाहरणार्थ, जर एका चौकोनाची किंमत 100 मिलीव्होल्ट्स असेल आणि तुमची वेव्हफॉर्म 5 चौकोन उंच असेल, तर 5 गुणिले 100 बरोबर 500 मिलीव्होल्ट्स. पण यात मानवी चूक होण्याची दाट शक्यता असते ना? नक्कीच. म्हणूनच डिजिटल ऑसिलोस्कोपमध्ये मेजर बटन असते. ते दाबून ऑटोमॅटिक मोजमाप केल्यावर DSO अत्यंत अचूक व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी स्क्रीनवर दाखवतो, जे ग्रॅटिक्यूलपेक्षा खूप जास्त अचूक असते. मॅन्युअल मोजमाप विरुद्ध ऑटोमॅटिक मोजमाप यातील वेळेची बचत हा एक प्रचंड मोठा फायदा आहे. विचार करा, पूर्वी एक चौकोन मोजण्यात किती वेळ जायचा. पण आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. कर्सरचा वापर. समजा मला संपूर्ण वेव्हफॉर्मचे नाही तर कोणत्याही 2 विशिष्ट बिंदूंमधील अंतर मोजायचे असेल तर? तिथे तर ऑटो मेजरमेंट काम करणार नाही. अगदी बरोबर पकडलत. तिथे आपण कर्सर्स वापरतो. कर्सर्स म्हणजे स्क्रीनवर दिसणाऱ्या उभ्या आणि आडव्या रेषा. व्होल्टेज कर्सर्स या आडव्या रेषा असतात ज्या व्होल्टेज मोजतात, तर टाइम कर्सर्स या उभ्या रेषा असतात ज्या वेळ आणि फ्रिक्वेन्सी मोजतात. कर्सर हलवून 2 पॉइंट्समधील फरक म्हणजेच डेल्टा कसा मोजता येतो हे आपण यातून पाहू शकतो. अच्छा, म्हणजे अतिशय अचूक पॉइंट टू पॉइंट मोजमाप. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. डिस्प्ले आणि युटिलिटी सेटिंग्स. मगाशी आपण ठिपक्यांबद्दल बोललो होतो. हो, डिस्प्ले फॉर्मॅटमध्ये वेक्टर्स मोड असतो, जिथे सॅम्पल पॉइंट्स एकमेकांना जोडून सलग वेव्हफॉर्म दिसते आणि डॉट्स मोडमध्ये फक्त ठिपके दिसतात. तसेच YT फॉर्मॅटमध्ये व्होल्टेज विरुद्ध वेळ कसा दाखवला जातो हे इथे पाहता येतं आणि युटिलिटी मेनूमधून सिस्टीमचं स्टेटस तपासता येतं आणि भाषा वगैरे बदलता येते. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. DSOचे मुख्य फायदे. हे सर्व ऐकल्यावर एक गोष्ट नक्कीच जाणवते की हा प्रवास एक मोठी क्रांती होती. अगदी. याचे 4 मुख्य फायदे आहेत. पहिला, डिजिटल डेटा मेमरीमध्ये सेव्ह करून कधीही पाहता येतो. त्यासाठी USB वापरता येतं. दुसरा, अत्यंत वेगवान आणि क्षणिक सिग्नल्स सहज पकडता येतात. आणि तिसरा म्हणजे PCला जोडता येतं ना? हो, संगणकाला जोडून डेटा विश्लेषित करता येतो आणि प्रिंट काढता येते. आणि चौथा फायदा म्हणजे ऑटोमॅटिक मोजमापामुळे वेळ वाचतो आणि अचूकता वाढते. आता आपण शेवटच्या स्लाइडकडे वळूया. सारांश आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे. हो, जर आपण संपूर्ण प्रेझेंटेशनचा अगदी सोप्या शब्दांत सारांश काढला तर मुख्य ब्लॉक्स म्हणजे ADC, मेमरी आणि DAC हे लक्षात ठेवा. ऑटोसेटचं महत्त्व, ट्रिगरिंगची आवश्यकता आणि मोजमापाच्या 3 मुख्य पद्धती ग्रॅटिक्यूल, कर्सर्स आणि ऑटो यांची उजळणी करणे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांसाठी हे मुद्दे खूप क्रिटिकल आहेत. आजच्या या सखोल अभ्यासामध्ये आपण खूप काही शिकलो. ज्या सिग्नल्सवर आपली आजची संपूर्ण आधुनिक दुनिया चालते, ते सिग्नल्स पकडून त्यांना समजून घेण्याचं तंत्र आज आपण उलगडलंय. पण हे सर्व ऐकताना माझ्या मनात एक विचार घोळत आहे. कोणता विचार? आज आपण मायक्रो सेकंडमध्ये घडणाऱ्या सिग्नल्सबद्दल शिकलो. पण जसे 5G आणि भविष्यातील तंत्रज्ञान अधिक वेगवान होत जाईल, तसतसे हे DSO सिग्नल्स पकडण्यासाठी स्वतःमध्ये कोणते नवीन बदल करतील? किंवा भविष्यात भौतिक स्क्रीनची गरजच उडणार नाही का? हा खरोखरच एक रंजक प्रश्न आहे. तंत्रज्ञानाचा वेग पाहता कदाचित भविष्यात सर्किटवरील डेटा थेट वायरलेस पद्धतीने व्हर्च्युअल रियालिटीमध्ये तरंगताना दिसेल. हो ना. याच एका रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजचा हा सखोल अभ्यास इथेच थांबूया. या चर्चेच्या माध्यमातून आपण एका अदृश्य जगाला दृश्य स्वरूपात कसे पाहिले जाते याचा वेध घेतला. तोपर्यंत तंत्रज्ञानाबद्दल कुतूहल जागे ठेवा आणि नवीन संकल्पना शोधत रहा. धन्यवाद. कल्पना करा,